नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। आज 19 ऑक्टोबर 2025 आपली टरबूजांची ग्रोथ तो खूप सुंदर झाली आहे आणि आपल्या माता भगिनींना वेल जे आपले बेडवर आलेले आहेत आता त्यांना खाली उतरवायचं काम थोडंसं कुठे कुठे तण झालेलं दिसतंय, ते पण आपण काढतोय। तरी म्हटलं एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी सादर करावा। मी तुम्हाला आता फ्रंटची बाजू दाखवतो। आता बहिणी काम करतायत आणि टरबूज पहा तुम्ही किती सुंदर वेल झालेले आहेत। म्हणजे तुम्हालाही जाणवेल का कोणत्या पद्धतीने कामं चालू आहेत। मोसंबी पण सुंदर आहे, हाय डेन्सिटीमध्ये लागवड आहे। पूर्ण वेल जे बेडवर येऊन गेलेले आहेत त्यांना आपण खाली उतरवायचं काम करतोय आणि मधल्या याच्यामध्ये लाईनमध्ये आपण भेंडी लागवड करूनच घेतलेली आहे आणि साईडच्या शेतांमध्ये ड्रीपचं काम चालू आहे। तुम्हाला दाखवतो मी। हे पहा आता बाकीचे ड्रीपचं काम करतायत खालच्या प्लॉट नंबर 4मध्ये आणि प्लॉट नंबर वरच्या साईडला 3मध्ये हे 2मध्ये स्प्रे चालू आहे आपला ऑर्गॅनिक बायोरिच अल्ट्रा सी। म्हणजे तिथेही टरबूज आहे आपलं, त्या टरबूजांनाही स्प्रे करतो आहे आपण आणि मोसंबीलाही स्प्रे करतो आहे। पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये ठेवलेलं आहे। तुम्हाला माझ्या तो ग्रोथ दाखवतो तो, मग पाच सुंदर वेल किती छान झालेले आहेत। म्हणजे तुमच्याही लक्षात येईल का ऑर्गॅनिकमध्ये किती ताकद आहे। आपण त्याला पेस्टिसाईड फर्टिलायझर काहीच दिलेलं नाही आहे, जे जमिनीत आहे तेच आपण त्याला देतो आहे। तुम्हीच पहा आणि नक्कीच सांगा रोगराई दिसते का तुम्हाला। व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला, काही अजून मला सूचना असतील तर द्या। फ्लॉवरिंगला यायला लागलेलं आहे, रोपांमध्ये फुलं दिसायला लागलेले आहेत। ट्रॅप लावलेले आहेत आपण, फळमाशीसाठी पण ट्रॅप लावलेले आहेत आणि खरंच सुंदर वाटतात। या साईडचे वेल तर तुम्हालाही पाहिल्यानंतर तुमची तब्येत खुश होऊन जाईल। म्हणजे किती शेत भरलेलं आहे एकदम। म्हणजे बरेचसे लोक म्हणायचे का टरबूज येणार नाही ऑर्गॅनिकमध्ये, आणि तुम्हीच पहा किती ताकद आहे ऑर्गॅनिकमध्ये। तर मला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी वाजवा, जेणेकरून मी अजून चांगले व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करत राहील। नमस्कार।